9 वर्षांच्या समीक्षा फुंडकरच्या तोंडून शब्द फुटत नाहीयेत। तिचा भाऊ 7 वर्षांचा युवराज आणि समीक्षानं सोमवारी रात्री जे पाहिलंय ते पाहून कोणाचीही हीच अवस्था होईल। सोमवारी मध्यरात्री समीक्षाचे वडील नितीन फुंडकर यांनी तिच्या आईची गळा चिरून हत्या केली। त्यानंतर स्वतः बायकोच्या साडीच्या सहाय्यानं आत्महत्या केली। हा सगळा प्रकार समीक्षानं डोळ्यानं पाहिला। त्यावेळी युवराज झोपलेला होता। समीक्षानं त्याला उठवलं। रात्रभर दोघं रडत बसले। सकाळी सगळा प्रकार आजीला जाऊन त्यांनी सांगितला। नितीन फुंडकर तो त्याच्या बायकोवर नेहमी संशय घ्यायचा आणि त्याच्यावरून त्यांचा वाद चालू होता। रात्री पण त्यांचा असाच आपसात वाद झाला। त्यानंतर त्यानं आपल्या बायकोचा गळा किचन नाईफने कापला आणि तिचा खून केला। नंतर थोड्याच वेळामध्ये त्यांनी स्वतःच्या गळ्यामध्ये साडीचा गळफास घेतला आणि स्वतः पण आत्महत्या केलेली आहे। कांदिवलीत हनुमान नगर मधल्या पठाण चाळीत नितीन फुंडकर आपली पत्नी आणि 2 मुलांसह राहत असे। नितीन फुंडकर यांना दारूचं व्यसन होतं। तो पत्नीला मारहाणही करत असे, पण इतकं टोकाचं पाऊल उचलेल असं कुणालाच वाटलं नाही। पहला तो उसने अपने औरत का गला काट दिया है। बाद में चाकू से, भाजी काटने वाला चाकू होता है ना, उससे गला काटा है। गला भी पूरी तरह से काटा है। खाली जो पीछे का जो मनका है खाली उसके ऊपर उसका गला रहा है। उसके बाद में उसने सुसाइड करने का उसने प्रयत्न किया। एक जगह उसे ओल्डी बांधे, वहाँ पे नहीं, वहाँ पे दूसरी जगह उसे साड़ी बांध के फिर खुद भी सुसाइड करा। समीक्षा आणि तिच्या भावाच्या डोळ्यातले अश्रू आता आटलेत, पण आई वडिलांचं छत्र हरवताना स्वतःच्या डोळ्यानं बघण्याची वेळ आलेल्या समीक्षाचा मनावर किती मोठा आघात झाला असेल याची कल्पनाही करणं अवघड आहे। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।